हा जो उत्सव आहे हा खरं तर फार महत्वाचा उत्सव आहे. भगवंतांच्या प्राकट्यामधला हा उत्सव फार महत्वाचा आहे. भगवंतांनी एके दिवशी रडायला सुरू केलं. गोकुळामध्ये यशोदा नंद बाबा यांचं घर आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी छोट्या बालवयामध्ये आहे. भगवंताचं वय आता झालेलं आहे 6 वर्षाचं. 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हरी बोल. 5 वर्ष कोणाकोणाला पूर्ण झाले हात वरती करा. सगळ्यांना झालेत, पण 5 वर्षाचं कोण कोण आहे? ते 5 वर्षाचं लहान बालक कोण कोण आहे? 5 वर्ष ज्याला पूर्ण, म्हणजे जो पहिलीमध्ये आहे त्याने हात वरती करा. पहिलीमध्ये, पहिलीमध्ये 1 2. ठीक आहे. भगवंतानी 6 वर्षाचे भगवंत सकाळ सकाळी रडायला सुरू केलं. भगवंतानी इतकं रडायला लागले भगवंत की भगवंतांना पूर्वी कधी असं रडत नव्हते, थोडंसं रडून थांबायचे. पण आता जो मराठीमध्ये बोंगा पसरलाय एवढा मोठा की थांबायलाच तयार नाहीत. आता आता फार रडायला सुरू केलं भगवंतानी. आणि त्यामुळे विचारलं, आईने विचारलं, का रे बाळा काय झालं रडायला? काही भूक लागली का तुला? पण भगवंत म्हणाले नाही, भूक वगैरे काही लागलेली नाही मला. मग का रडतोयस तू असं? भगवंत काहीतरी मोठं मागायचं असलं की भगवंत मोठ्याने रडायचं. का रडतोय म्हणलं की मोठ्याने रडायचं भगवंत. आई म्हणते अरे सांग तरी खरं, का रडतोयस तू? काय तुला काय कोणी मारलं का? हा, कोणी मारलं? बाबांनी मारलंय? नाही, बाबांनी नाही मारलं. म्हणजे काय झालं? भगवंताने हळू सांगितलं. भगवंत म्हणाले, मैया मला काय करायचंय आता, मला हे वासरं चारायची नाहीत मला. वासरं चारायची नाहीत. भगवंतांना असं म्हणल्यानंतर काय झालं, वासरं चारायला काय समस्या तुला? नाही, आता मी मोठा झालोय, दिसत नाही तुला? मोठा झालोय, 6 वर्षाचा झालोय, आता शाळेत नाव घालायचं पहिलीला माझं. भगवंत आईला बोलतायत, मी मोठा झालोय तर मला आता थोडं मोठी सेवा पाहिजे. गाई वगैरे मला शोभत नाही, नावं ठेवतात, चिडवतात मला. वासरं चारते, लोक मला चिडवतात, माझे मित्र मला चिडवतात. तो म्हणे कृष्ण वासरं चारते, वासर. मी मोठा झालोय आता, मला थोड्या मोठ्या गायी पाहिजे चारायला म्हणे मला. भगवंताने सांगून टाकलं आईला. भगवंताचं नाव एक होतं, भगवंताचं नाव वत्सपाल. वत्स प प म्हणजे पालन करणारे. भगवंताचं नाव वत्स म्हणजे वासरू, वासरांचं पालन करणारे भगवंत म्हणून वत्सपाल. आणि गायींचं पालन करणारे गोप. गो म्हणजे गायी, प म्हणजे पालन करणारे. तर काय आलं? गोपाल कृष्ण भगवान की. गायींचं पालन करणारे गोपाल. वत्सपाल झाले, बोला की, वत्सपाल झाले गोपाल. वत्सपाल झाले गोपाल. तो आजचा दिवस गोपाष्टमीचा. आई आई मला म्हणले मला वासरं चारायची नाहीत आता, मला पण काहीतरी आहे क्रेडिट, काय थोडं समाजामध्ये माझं आहे. मुला चिडवतात लोक, अजून एवढा मोठा झालाय वासरच चारतोय. हा, गाई पण चारायला पाहिजे तुम्ही. आणि मी आता मोठा झालोय बरं का, बघ माझी बॉडी, बघ बॉडी. हा, आणि बघ आई म्हणली बॉडी तुझी फक्त शेजारच्या घरात जाऊन चोऱ्या करून लोणी चोरण्यातच आहे तुझी बॉडी फक्त. हा, मोठा झालाय तू. नाही नाही, माझी ताकद वाढलेली आता, मी गाई चारू शकतो. यशोदा मैया म्हणले अरे गाई चारायला गेला तर गायींच्या त्या कळपामध्ये तू कुठं जाशील ते तुला कळणार सुद्धा नाही म्हणले. असं काही करू नको. भगवंतानी मोठ्या मोठ्याने रडायला सुरू केलं पुन्हा. म्हणले मला नाही वासरं चारायची आता, आजपासून मी वनात जाणार नाही, जंगलामध्ये जाणार नाही. असं गोपाल त्यांचा व्यवसाय होता ना, गायी पाळायचा व्यवसाय होता. गो कृषी गोरक्ष दोन व्यवसाय त्यांचे, शेती आणि गायी पालन करणे. आणि मग भगवंतानी त्या ठिकाणी जेव्हा सांगितलं की बघा हे सिद्धांताने एक कथा आहे, पण या कथेतून भरपूर सिद्धांत शिकायचा आहे. जेव्हा यशोदा मातेने नाही म्हटले, ते म्हणले राहू दे. इतके रडायला लागले, इतके रडायला लागले, ते म्हणले तुझ्या बाबाकडे जा, वडिलांकडे जा, नंद बाबांकडे जा आणि नंद बाबांना विचार, त्यांनी परवानगी दिली तर मी देते म्हणे परवानगी.
भगवंत नंदबाबांकडे गेले आणि भगवंतांनी वडिलांना विचारलं, बाबा मला आजपासून गायी चरायला जायचं आहे. मग ते म्हणले, बाळा तू छोटा आहेस अजून, कसं काय जाणार तू गायी चरायला? असं भगवंतांचं वय एक जास्त नाही. भगवंताचं टोटल वय किती आहे हो सांगा? टोटल वय किती भगवंताचं? 125 वर्ष वय. ते झालं किती दिवस राहिले इथे. पण भगवंताचं ओरिजिनल वय किती 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 दिवसाचे भगवंत राहतात? 15 वर्ष 7 महिने, कोणी 9 महिने म्हणतात, 2 दिवस साधारणपणे. मग भगवंत नेहमी या वयामध्ये राहतात. त्याला किशोर अवस्था म्हणायचं. काय म्हणायचं? किशोर अवस्था. एक आहे कुमार अवस्था. कुमार अवस्था म्हणजे जन्मापासून 5 वयापर्यंत. 1 ते 5 वर्ष वयाच्या मुलाला काय म्हणतात? कुमार अवस्था. त्यानंतर 5 पासून पुढे दुसरी अवस्था सुरू होते 10 पर्यंत. त्याला म्हणतात की पौगंड अवस्था. काय म्हणायचं? पौगंड अवस्था. म्हणजे एक आहे कुमार अवस्था, एक आहे पौगंड अवस्था, आणि 11 पासून पुढे गेले 11 ते 15 त्याला काय म्हणायचं? किशोर अवस्था. आणि भगवंत नेहमीच त्या किशोर अवस्थेमध्ये राहतात, म्हातारे होत नाहीत. भगवंताला दाढी येत नाही, मिशा येत नाही, केस पांढरे होत नाहीत भगवंताचे. भगवंत नेहमी चिर तरुण राहतात, चिर तरुण. म्हणून त्यांचं नाव भगवंत. भगवंताचे केस पांढरी व्हायला लागले आणि हेअर डाय लावायला लागले भगवंत, तर कसं होणार? त्याला भगवंत म्हणता येईल का? नाही. प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणला, मी भगवंत आहे. मी भगवंत आहे म्हणलं. प्रभुपाद म्हणजे तुझे केस कसे काय पांढरे आहेत म्हणले? आतापर्यंत एवढे अवतार झाले भगवंताचे, एकाही अवतारामध्ये पांढऱ्या केसाचा भगवंत नाही सापडला. तुझे केस कसे काय पांढरे आहेत? हे जे भगवंत श्रीकृष्ण आहेत, तर हे 3 वय मी सांगितले. भगवंत आता कुठल्या अवस्थेमध्ये प्रवेश केलेले आहेत? पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश केले भगवंतांनी. त्या कुमार अवस्थेमधून पौगंड अवस्थेमध्ये. मग भगवंताला वाटलं तर मी फार मोठा झालोय कोणतरी आणि मला आता गायी चारायला पाहिजेत. खरं तर भगवंतांनी गायी चारायला का सुरू केलं याचं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये दिलेलं आहे. की भगवान श्रीकृष्णांना स्वप्नामध्ये इच्छा वाटायचं, स्वप्न पडायचं, गायींचं स्वप्न पडायचं भगवंतांना. आणि त्या स्वप्नामध्ये गायी भगवंतांना बोलवायच्या की आम्हाला तुमचा संग पाहिजे आम्हाला. गायींची इच्छा होती वृंदावनाच्या, की श्रीकृष्णांसाठी आम्ही प्रकट झालो इथे. त्या गायी म्हणजे विशेष कोणी ऋषी होतं, कोणी महान तपस्वी होते, की ज्यांनी वृंदावनामध्ये जन्म घेतलेला आहे. का? तर श्रीकृष्ण प्रकट होणार आहेत म्हणून. आणि आम्ही आज 5 वर्ष झाले वाट बघतोय की कृष्ण आज येतील, आम्हाला चारतील, आमच्या बरोबर वनामध्ये फिरतील. पण 5 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय श्रीकृष्णांची, पण अजून श्रीकृष्ण आले नाहीत. म्हणून या गायी सुद्धा स्वप्नामध्ये असा विचार करायचा की आज कृष्ण आलेले आहेत आणि आम्हाला चारायला घेऊन गेलेले आहेत. गायी विचार करतात स्वप्नामध्ये. आणि भगवंतही स्वप्नामध्ये विचार करतात की गायी मला बोलवत आहेत. मणी वसे ते स्वप्नी दिसे. मनामध्ये विचार नेहमी चालायचा गायींच्या की आज कृष्ण येतील. आणि म्हणून सगळ्या ज्या गायी आहेत त्या वृंदावनच्या गायींनी मिटिंग घेतली. गायींची पण मिटिंग असते बरं का. तर गायींनी मिटिंग केली एक, आणि चर्चासत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं, उद्यापासून आपण जंगलात जायचं नाही चरायला, गोटाच सोडायचं नाही आपण, इकडे थांबायचं. गायींनी सुद्धा ठरवलं. आणि मग गायींनी ठरवल्यानंतर ते म्हणले, त्याच दिवशी श्रीकृष्णाने ठरवलं की आजपासून वासरं चरायला जायचं नाही, गायी चरायला जायचं आहे आपल्याला. हे सगळं जुळून आलं. इतके रडायला लागले, इतके रडायला लागले, इतके रडायला लागले. मग शांडिल्य नावाचे ऋषी होते, शांडिल्य नावाच्या ऋषींना बोलवलं. तेही आले, बोलवलं नाही, तेही आले. तितक्या तिथं आले. सगळा योगायोगच म्हणायचा. आता योगाचा बापच तिथं बसलाय सगळ्या. योग गुरु भगवान श्रीकृष्ण. सगळा योग जुळूनच आलाय. शांडिल्य मुनी आले, त्यांचे ते कुलगुरूच होते. असं नाव तर गर्ग मुनींनी ठेवलं होतं, पण नंतर सगळे कुलगुरू म्हणून शांडिल्य ऋषींनीच सगळं पाहिलं नंदबाबांच्या घरचं. आणि शांडिल्य ऋषींना विचारलं. आता ती मिटिंग झाली, नंदबाबांनी पण मिटिंग घेतली. इकडं सगळ्यांना बोलवलं, उपनंद सुनंद सगळे चुलते वगैरे बोलवले. गोकुळामध्ये मिटिंग झाली. काय करायचं? श्रीकृष्ण म्हणतोय, हा बालक म्हणतोय की गायी चारायला जायचंय.
जाऊ द्यायचं की नाही? सर्वांना काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे सांगा. जाऊ द्यायचं की नाही? तुमचं काय म्हणणं नाही का? असं मीटिंग मध्ये या तुम्ही, त्या गोकुळमध्ये गेला असं समजा. हा. तर काय म्हणणं आहे तुमचं? कृष्णाने गायी राखल्या पाहिजेत की नाही? हं? राखल्या पाहिजेत. या गायी राखल्या पाहिजेत असं सर्वांचं म्हणणं झालं. सगळ्यांनी अशी मान हलवली. हा ठीक आहे ठीक आहे म्हणे. आहे जरा कळता आहे तो, आहे थोडा खोड्या करतो, पण आहे चालेल, एवढं काही नाही. सगळ्यांनी सहमती दर्शवली, ठीक आहे की आपण आता गायी चरायला जाऊया. म्हणजे मुहूर्त पहा, मुहूर्त. गायी चारायला जाण्यासाठी मुहूर्त पहा. मग शांडिल्य ऋषींनी पंचांग काढलं आणि पंचांगामध्ये बघितलं तर शांडिल्य ऋषींना इतका आनंद झाला. नंद बाबा म्हणाले काय झाले? ते म्हणले अहो आजचाच मुहूर्त आहे म्हणले. कस काय? म्हणले कृष्णाने मुहूर्त बघूनच रडायला सुरू केले म्हणले. भगवंताला सगळं माहिती आहे. अष्टमी आहे म्हणले, कार्तिक महिना चालू आहे, शुक्ल पक्ष आहे आणि त्यामध्ये ही अष्टमी येणार आहे. ह्याच्यासारखा पवित्र दिवस नाही म्हणले. म्हणजे रडायला सुद्धा कृष्ण मुहूर्त बघून चालू करतात. आणि म्हणले आजच सुरू करा म्हणले, गायी चारायला आजच सुरू करायला लागतंय म्हणले. भगवंत इकडे हसतायत, श्रीकृष्ण हसतायत. म्हणले अरे वा, छान झालं. भगवंताने गायी चारायला सुरू केलेलं आहे. आणि मग यशोदा मैयाला फार काळजी वाटते. वडिलांनाही आहेच काळजी, पण आईला फार काळजी आहे. यशोदा मैयाला काळजी वाटते की माझा जो लाला आहे आता हा जाणार, आणि मी दिवसभर, मला आता एक पहिली चिंता की यशोदा मैयाला लागायची की दिवसभर श्रीकृष्ण माझ्या बरोबर आता गायीकडे जाणार, सकाळ आणि संध्याकाळ फक्त कृष्णाचं दर्शन होणार. यामुळे यशोदा मैया नको म्हणत होती गायी चारायला. आणि दुसरं कारण म्हणजे अनेक आसुर, जन्मापासून सगळे आसुरच असो सगळ्या गोकुळामध्ये, त्यामुळे ते म्हणायचे नको, ते राक्षस लोक येतात तिकडे आणि हे कृष्ण काहीतरी करणार, म्हणून त्यांनी काय नको म्हणायचे. दुसरं कारण मी विचारणार तुम्हाला नंतर, कारण ध्यानात ठेवा. पण भगवंतांना ओढ लागली होती की गायींची इच्छा पूर्ण करायची आहे. मी नेहमी सांगतोय की जेवढी जेवढी आपण इच्छा करतो ती 100% पूर्ण होते. आध्यात्मिक इच्छा करून पहा तुम्ही. जर आध्यात्मिक इच्छा आणि ती ही धामामध्ये, वृंदावन सारख्या धामामध्ये जर तुम्ही केली तर 100% पूर्ण होते. मास भगवान गायींनी इच्छा केलेली आहे. एक तर जन्म मिळावा ही इच्छा केली होती वृंदावनामध्ये, आणि आता जन्म भेटलेला आहे गायींना वृंदावनामध्ये. आता इच्छा करतात की श्रीकृष्णाचा संग मिळावा, नाहीतर मग जीना तो क्या जीना, कृष्ण के बिना. म्हणून त्या गायींनी काय केलं, त्या स्वप्नामध्ये गेल्या भगवान श्रीकृष्णांच्या. आणि मग भगवंताला अजून एक इच्छा होती, पृथ्वी मातेची इच्छा होती. तशी गायी पण एक 7 आईपैकी एक आई आहे गायी. 7 आई आहेत आपल्या, त्यापैकी एक आई आहे गायी. आणि दुसरी आहे पृथ्वी माता. ही जी धरणी माता आहे, ती धरणी माता सुद्धा काय करते, हिने सुद्धा भगवंतांच्या चरणाचा स्पर्श होण्यासाठी आसुसलेली आहे. कारण भगवंत काय करतायत, थोडंसंच फिरतायत, जास्त काय फिरत नाहीत. हा, जेव्हा गायी चारायला घेऊन जातील दूरवर, त्या नंदगाव पासून गोवर्धन पर्वताकडे जातील आणि दिवसभर फिरतील, माझ्या अंगा खांद्यावर खेळतील आणि भगवंताच्या चरणाचा स्पर्श मला होईल. अशी पृथ्वी भगवंताची पत्नी आहे. आणि म्हणून ती पृथ्वी सुद्धा आसुसलेली आहे भगवंताच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी. म्हणून भगवंताला त्या पृथ्वीची पण इच्छा पूर्ण करायची आहे. पहिलं कुणाची इच्छा पूर्ण करायची आहे? गायींची. दुसरं पृथ्वीची इच्छा पूर्ण करायची. आणि असा तिसरं आहे की गायी चारायला गेल्यानंतर फक्त पृथ्वी आणि गायीच नाही, झाडं पण आहेत, मित्र पण आहेत, हा, आणि काही राक्षस लोक पण वाट बघत असलेले आहेत, भगवंत येतील आमचा उद्धार करतील. सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून गोचारण लीला, गायी चारण्याची लीला जी आहे ही प्रमुख लीला आहे भगवंतांच्या प्राकट्य लीलेमधली. कारण त्याच्यामध्ये सगळं काही केलं भगवंतांनी. गायी चारायला गेले आणि तिकडच काय केलं भगवंतांनी, राक्षस मारले. गायी चारायला गेले तिकडच राधाकुंड तयार झाले. गायी चारायला गेले तिकडच गोवर्धन परत होत चालला. गायी चारायला गेले तिकडच रासलीला गेले. गायी चारायला गेले तिकडच कुस्ती खेळले, मारामारी केली, तिकडच सगळं. गायी चारणं हे फक्त निमित्त होतं. आणि भगवंतांनी गोकुळामध्ये जेव्हा या गायी चारण्याचा हा उत्सव केला, त्यावेळेला भगवंतांना
घरातून बाहेर पडत असताना पायामध्ये पादत्राणं नव्हती. जसं भगवान श्रीकृष्णांनी जन्मापासून प्राकट्य अवस्थेपासून कधीच पायामध्ये चप्पल घातली नाही भगवंतांनी वृंदावनामध्ये. म्हणून आजही बरेच भक्त चप्पल घालत नाहीत वृंदावनामध्ये गेल्यानंतर, कारण भगवंतांनी कधी चप्पल वापरली नाही. कधी ऊन वारा पाऊस सगळं होतच की, तरी सुद्धा भगवंतांनी वापरली नाही. याची अनेक कारण आचार्यांनी सांगितली की भगवंतांनी का पायात काय घातलं नाही वृंदावनामध्ये. गायी चारायला जाताना आई म्हणाली की अरे श्रीकृष्णा तुझे पाय किती कोमल आहेत, आणि कसं काय तू काटे वगैरे जंगलामध्ये असणार, मग तू काय करणार गेल्यानंतर तिथे, आणि खडे टोचतील. इतके कोमल आहेत भगवंताचे चरण, इतके कोमल आहेत की आता त्याला उपमाच देता येत नाही. असं कमळाची उपमा दिलेली आहे शास्त्रामध्ये. कमळाच्या पाकळीसारखे मऊ मऊ आहे भगवंताचे चरण. पण भगवंतांचे जे चरण आहेत, भगवंत चप्पल घालायला तयार नाहीयेत. मग विचारलं का घालायला तयार नाही, ते म्हणले माझ्या गायींना कुठे चप्पल आहे. माझ्या गायींना आहे का चप्पल, तुम्ही मला घालायला सांगताय. आता काय करावं ह्या बबल्याला. अरे गायींना खूर आहेत की, गायींना खूर आहेत. भगवंताने अशी योजना केलेली आहे की गायींना खूर ठेवलेले आहे, तुला चप्पल ठेवलेली, चप्पल माणसाने घालायला पाहिजे. नाही 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 नाही, मला का नाहीत खूर. छोटस बालक आहे भगवान श्रीकृष्ण. कदाचित तू गरोदर असताना भरपूर खाल्लं नाही वाटतं, मला खूरच आले नाहीत. यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू गरोदर असताना काय खाल्लं नाही काय, मला कुठं खूर आहेत. गायींना काय आले खूर, मला नाही आले खूर. भगवंत वाद घालतात, आईशी वाद घालतात. असं म्हटल्यानंतर भगवंताने एक कारण होतं की गायींवर किती प्रेम होतं भगवंतांचं. जेव्हा आपण प्रेमामध्ये काय करतो, जसं एखादा प्रियकर आहे, प्रियकर काय करतो, प्रेयसी काय करते. कधी पाऊस पडायला लागला आणि एकच छत्री आहे, माऊलीपूर काय करणार, स्वतः घेणार की बायकोला देणार. दोघं कसं, एका छत्रीत दोन नाही, एकच बसते. आपण भिजलं तरी चालेल, पण थोडस जास्त भाग छत्रीचा तिकडे असतो ना, त्याग याला म्हणतात त्याग. तर भगवंतानी काय केलं, किंवा एखादा कधी प्रेयकर असेल तर तो काय करतो, आपल्या प्रेयसीला कोणता रंग आवडतो त्या कलरचा शर्ट घालून भेटायला जातो. असं ऐकलंय मी. जेणेकरून तो काय त्यांना त्यांना कसं सुख होईल हा विचार प्रेमामध्ये येतो. पुढच्या व्यक्तीला कसं सुख होईल हा विचार प्रेमाचा विचार आहे. आणि भगवंतांचं गायीवर प्रेम आहे, म्हणून भगवंतांनी काय केलं, गायीला चप्पल नाही तर मला पण चप्पल नाही, मी पण नाही घालणार. म्हणणं सोपं आहे, पण आयुष्यभर भगवंतांनी चप्पल घातली नाही, एवढं करून दाखवायला लागतं प्रेमामध्ये. आणि म्हणून भगवंतांनी घातली नाही. दुसरं, आपण देवपूजा करतो, मंदिरामध्ये चप्पल घालून जातो का, आतमध्ये जातो का, कोण कोण जाते देवापुढे आरती ओळायला चप्पल घालून जातो का. तुम्ही चप्पल बाहेर काढून आला की नाही आता. मग गायी कोण आहे, गायी कोण आहे. गायीला भगवंतांपेक्षा मोठं स्थान दिलेलं आहे भगवंतानी. श्रीकृष्णांपेक्षा गायीला मोठं स्थान दिलेलं आहे भगवंतानी. तर त्या गायीच्या मागं जाणं, गायीची राखण करणं, गायी चारणं ही काय आहे, गो सेवा आहे. आणि ही सेवा करत असताना चप्पल घातली पाहिजे का. असं भगवंतांचं म्हणणं होतं की गायीची सेवा करत असताना चप्पल कशी काय घातली जाऊ शकते. ही तर पूजा आहे, गायीची पूजा आहे, आराधना आहे, सेवा आहे, आणि त्यामुळे भगवंतांनी चप्पल घातली नाही. आणि तिसरं कारण मगाशीच मी सांगितलं, जर चप्पल घातली तर कोण नाराज होईल, अजून एक व्यक्ती नाराज होईल. कोण, पृथ्वी माता. अरे 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 ते काय म्हणेल, भगवंताच्या चरणाचा स्पर्श व्हावा म्हणून मी प्रयत्न करते, भगवंत चप्पल घालून आले आज, कसा स्पर्श होणार भगवंताच्या. ही 3 कारणं होती म्हणून भगवंतांनी चप्पल नाही घातली वृंदावनामध्ये. अणवाणी चालले भगवंत. आणि त्याच रात्री गायींना समजलं श्रीकृष्णांचं एवढं प्रेम आहे आमच्यावरती की भगवंतानी आज चप्पल घालायला नकार दिलाय आमच्यासाठी. त्या गायींनी मिटिंग घेतली, सर्व गायींनी, लाखो करोडो गायी गोकुळाच्या एकत्र आल्या, आणि त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की ही वृंदावनची जी माती आहे ही सगळी माती आता तुडवून तुडवून मऊ करायची, बारीक करायची.
आणि सर्व गायी गेल्या. एका रात्रीमध्ये वृंदावनामध्ये तुडवून तुडवून सगळी माती मऊ केली. जिकडे काय खडे वगैरे होते, आजही वृंदावनामध्ये तुम्ही गेला कुठे तुम्हाला खडे वगैरे दिसणार नाहीत. सगळी मातीच माती दिसेल तुम्हाला सगळी. आणि इतकी माती मऊ, गालाला लावायची पावडर असते की नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा मऊ अशी माती वृंदावनची आहे. आणि त्याचा तर महिमा फार मोठा आहे. ब्रजरज म्हणतात त्याला. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती कहा है. मुक्ती सुद्धा विचारते, सगळ्या जगाला मी मुक्त करते, माझी मुक्ती कुठं आहे. गोपाल कहे मुक्ती से, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात की मुक्तीला म्हणतात, हा ब्रजरज उड मस्तक लगे. ही वृंदावनची माती उडून तुझ्या मस्तकाला लागली तर मुक्ती मुक्त हो जाय. ती मुक्ती सुद्धा मुक्त होते म्हणे. अशा त्या वृंदावनच्या मातीचा महिमा आहे. कारण वृंदावनच्या मातीमधला एकही कण असा नाही ज्या कणाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचा स्पर्श झालाय, झाला नाही. हरी बोल नीट म्हणून ऐकून म्हणत जावा, गडबड होईल नाही तर. भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाला नाही असं एकही कण मातीचा नाही वृंदावन मधले. प्रत्येक कणाला स्पर्श झालेला आहे. आणि म्हणून गायींना भगवंताने असं म्हणल्यानंतर भगवंत काय ऐकायला तयार नाहीत. म्हणले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असू द्या. म्हटले अहो मग बाळा ठीक आहे, छत्री तरी घेऊन जा. छत्री घेऊन जा डोक्यावरती, म्हणजे काय होईल, ऊन लागणार नाही. ते म्हणजे माझ्या गायींना पण छत्री पाहिजे. आधी म्हणले चपल्या नंदबाबांना 9 लाख गायी होत्या. किती होत्या? 9 लाख गुणिले 4 करा. 4 पाय आहेत ना गायींना, किती झाले? 9 चोक 36 लाख जोडे बनावं लागले असते, चपल्या बनावं लागले असते. म्हणजे फॅक्टरीज काढावं लागली असते बाटा कंपनीची, आहे की नाही. 36 लाख चपल्या बनवावं लागल्या असत्या. आणि आता भगवान म्हणले की मला छत्री पाहिजे तर गायींना पण छत्री पाहिजे, म्हणजे 9 लाख छत्र्या बनवावं लागल्या असत्या. तिथेही विरोध केला. छत्री कुठं बांधायची? शिंगाला बांधायची गायीच्या. कधी कधी एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडला, येड्यासारखा वागतो की नाही, काय बी करतो, त्याला लाज नसते काय. तो काही पण असं समाजामध्ये लोक नाव ठेवत त्याला, काय पण म्हणत, पण तो काय काय ऐकून घेत नाही कोणाचं. तसं भगवंतही वेड्यासारखं काय पण ना, त्याला वेडच म्हणायचं की गायींना छत्री, गायींना कशाला पाहिजे छत्री. पण भगवंत तसं वेड्यासारखी उत्तरं देत आहेत, कारण भगवंतांचं गायीवर अतोनात प्रेम आहे. इतकं प्रेम आहे भगवंतांचं. आणि मुहूर्त ठरलेला आहे, आजचाच मुहूर्त आहे. आणि आज अष्टमीचा मुहूर्त आहे, गोपाष्टमी आहे. भगवंतांनी वृंदावनामध्ये गायी चरायला सुरू केलेला आहे. आपली जी कृपा आहे या गोमातेच्या रूपानं आता भगवंत सर्वत्र प्रसारित करणार आहेत. आणि कधी कधी ही जी गायी आहे, असं लीला तर फार मोठी आहे गोपाष्टमीची, पण लीला सांगून काय तुम्ही विसरून जाता. काही प्रॅक्टिकल गोष्टी मला वाटलं की आज आपण चर्चा करावी. की जी गायी आहे, ही गायी भगवंत चारायला घेऊन जातात. सकाळी 8:25 भगवंत घरातनं बाहेर पडतात आणि 10:48 म्हणजे एक मुहूर्त असतात. हे 8 मुहूर्त असतात 24 तासामध्ये, 3-3 तासाचे. त्याला अष्टकालीय लीला असं म्हणतात. भगवंत काय करतात, 3-3 तासाचे गॅप करतात. आणि 3 तासानंतर भगवंताला भूक लागते श्रीकृष्णाला. किती तासाने? तुम्हाला किती तासाने लागते? तासाला 3 तासातनं एकदा भगवंत खायला मागतात. मग यशोदेला अजून एक प्रश्न पडला होता, याला 3 तासातनं एकदा खायला लागतंय, गायींच्या मागे गेलं तर कसं होणार. भगवंत 8 त्रिक 24 तास दिवसाचे आहेत. 24 तासामधले 3-3 तासाचे गॅप केलं तर काय, रात्री सुद्धा 12ला उठून भगवंत खातात. तुम्ही खाऊ नका, तुम्ही फक्त 2 वेळाच खावा. कमी 1 वेळा खाल्ला तर छान. जो 1 वेळा खातो तो योगी, 2 वेळा खातो तो रोगी, आणि 3 वेळा खातो तो भोगी. तर काय आपण कोण आहे? रोगी आहे खरं. तर योगी बनण्याचा प्रयत्न करू शकताय. 1 वेळा खायचं. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच जेवायचं असं बोकारखरांनी वर्णन करून ठेवलंय. दिवसातून एकदाच जेवायचं. योगी. तर योगी बनायला हवं. भगवंतानी सांगण्याचा उद्देश की 8 त्रिक 24 दिवसातून 8 वेळा. म्हणून गोवर्धन पर्वत जेव्हा उचलला 7 दिवस 7 रात्र. यशोदा मैयाला वाटलं की माझा मुलगा उपाशी आहे, किती दिवस?
7 दिवस. मग किती झालं? 8 7 56. रोज 8 वेळा म्हणजे 7 दिवसात किती झालं? 56. 56 प्रकारचे पदार्थ बनवून भगवंताला अर्पण केले. 56 भोग भगवंताला अर्पण केले. आणि भगवान यशोदेला असे प्रश्न पडायचे. आणि भगवंतानी ही जी लीला केलेली आहे या गोपाष्टमीच्या लीलेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गायीला एवढं प्राधान्य भगवंतानी का दिलं वृंदावनामध्ये? गायीसाठीच भगवंतानी गोवर्धन पर्वत उचललेला आहे. जेव्हा विचारलं नंदबाबांना, भगवंतानी सांगितलं, बाबा बाबा म्हणले तू गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे, ते इंद्राची पूजा तुम्ही का करता? ते म्हणले गोवर्धनची का पूजा केली पाहिजे? पहिलं उत्तर भगवंताने दिलं की आपल्या गायी तिकडे चरायला जातात. कुठे? त्या पर्वतावरती. त्यामुळे त्या पर्वताची रक्षा केली पाहिजे. मग गायींची काळजी घेतल्यानंतर सगळ्यांची काळजी घेतल्यासारखं आहे. असं म्हणलेलं आहे, गायींची पूजा केल्यानंतर सर्व देवतांची पूजा केल्याप्रमाणे आहे. गायीची सेवा केल्यानंतर सर्वांची सेवा केल्याप्रमाणे आहे. असंही वर्णन शास्त्रामध्ये आहे की जो कोणी गायीची पूजा करतो, गायींना प्रसन्न करतो, त्याला सगळे ऋण माफ आहेत. मातृऋण, पितृऋण, आप्त ऋण, भूत ऋण, हे सगळे ऋण माफ आहेत. केवळ गायीला प्रसन्न केल्यामुळे सर्व ऋणातनं मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून भगवंताने आपल्या धामाचं नाव काय ठेवलं? गोकुळ. गायींचं कुळ म्हणजे गोकुळ. भगवंताचं कुळच गायींचं आहे. भगवंताच्या वरच्या धामाचं नाव काय ठेवलं भगवंताने? गोलोक, गायींचा लोक. भगवंताने पर्वताचं नाव ठेवलं काय? गोवर्धन. जो गायींचं वर्धन करतो, रक्षण करतो, तो गोवर्धन. आणि भगवंतानी स्वतःच सुद्धा नाव ठेवून घेतलं, गोपाल कृष्ण भगवान की. माझं नाव गोपाळ. माझं नाव गोपाळ, कारण मी गायी चारतो. मग भगवंतानी गायी चारली, इतकी प्रिय आहे. सर्वांना माहितीये गायी प्रिय आहे. इंद्राने एवढा मोठा अपराध केला होता, एवढा मोठा पाऊस पडला वृंदावनामध्ये, आणि भगवंत एवढे रागावलेले आहेत, त्याला माहिती होतं इंद्राला. म्हणून त्याने काय केलं? स्वर्गातनं सुरभी गायी घेऊन आला. सुरभी गायी घेऊन आला आणि गायीला पुढं केलं. कारण त्याला माहिती होतं भगवंत आता रागवलेले आहे. भगवंताला जर खुश करायचं आहे श्रीकृष्णाला, तर काय केलं पाहिजे? गायी पुढं केली पाहिजे. इंद्राला पण माहिती आहे. म्हणून श्रीकृष्णांना गायी फार प्रिय आहे आणि गायीची सेवा करणारा पण तितकाच प्रिय आहे. अशा आशयाचा एक श्लोक आहे शास्त्रामध्ये, की जो गायीची सेवा करतो तो भगवान श्रीकृष्णांना फार, गोपाळांना फार प्रिय आहे. मग आपल्याला जर प्रिय व्हायचं असेल, तुम्ही शास्त्रामधले कुठलं पण एक हे निवडा. तुम्ही गोनिष्ठ व्हा, तुम्ही नामनिष्ठ व्हा, तुम्ही तुलसीनिष्ठ व्हा. एखाद्याची जर तुळशीवर श्रद्धा बसली आणि तुळशीवरच प्रेम झालं, तरी तुळशीची उपासना करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो. त्याला तुलसी निष्ठा म्हणतात. आणि एखाद्याची जर नामनिष्ठा झाली की भगवंताचं नाव, बाकी काय करायचं नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे. एखाद्याला जर नावावरती एवढं प्रेम झालं भगवंता, तर नाव घेऊन भगवत प्राप्ती होऊ शकते. आणि एखाद्याला जर त्यामध्ये भगवंतांचा गायीवर प्रेम झालं, तर गायीची सेवा करून, गोमाताची सेवा करून तो गोलोक पर्यंत जाऊ शकतो, भगवत धामापर्यंत जाऊ शकतो, केवळ गायीची सेवा करून. इतकं महत्व गायीचं सांगितलेलं आहे. आणि ही जी गायी आहे, आता आपण जी चर्चा करतोय, अर्थातच देशी गायीची चर्चा करतोय, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण काही मुलांना विचारलं तर लक्षात नाही येणार. कारण कधी कधी आता चित्र काढायला सुद्धा दिलं, मी बघितलं, एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती, त्यांनी गायीचं चित्र दिलं होतं रंगवायला मुलांना दिवाळीमध्ये. पण ती कसली गाय होती? जर्सी गाय. असे टिपके टिपके होते त्याच्यावरती, आणि तोंड पण तसंच होतं. आणि म्हणे ते, बघा प्रभूजी म्हणे आम्हाला गायी दिली रंगवायला आमच्या सरांनी. ती जर्सी गाय होती, काऊ काऊ. म्हणजे मुलांना पण सांगावं लागेल की देशी गाई काय आणि जर्सी गाईतला फरक. तर जर्सी गाई तर नाही, एक प्राणी आहे, संकरित प्राणी आहे. विदेशी डुकरांपासून संकरित करून एक प्रजाती निर्माण केली गेली, ती जर्सी आहे. आणि त्यामुळं गायीचं स्मरण, असं म्हणलं की भगवान श्रीकृष्ण झोपताना कुणाचं स्मरण करायचे? गायीचं स्मरण करायचे.
आणि उठताना पहिलं स्मरण गाईचंच करायचे. म्हणून गाईचं. आणि दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्णाने दास्यत्व पत्करलं गाईचं. भगवंतांना गायी का चारायच्या होत्या, त्याचं एक कारण सांगितलं. कारण भगवंतांना गायीचा दास बनायचं होतं, गोदास बनायचं होतं. कारण भगवंत गायी पुढे चालणार, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. तर आगे आगे पुढं पुढं गायी आहेत, पाठीमाग कोण आहे? ते ग्वालबाल आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. गायी राखायच्या म्हणजे पाठीमागे थांबावं लागेल की नाही गायींच्या. तर भगवंतांनी विचार केला की गायी राखताना मला दास्यत्व प्राप्त होईल, म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुद्धा गायीचा दास बनू इच्छित आहेत, बॉस नाही. इतकं प्रेम भगवंताचं गायीवर आहे. असंही शास्त्रामध्ये वर्णन आहे की भगवंत बासरी वाजवतात, आणि खरं तर या बासरीचा सगळ्यात जास्त आनंद कोणी घेतला असेल तर गायींनी घेतला वृंदावनच्या. ही राधा, या गोपी या आधीमध्ये यायच्या, बासरी वाजवल्यानंतर यायच्या. कधी त्यांना काम असेल तर यायला जमत नव्हतं, बाकीच्या लोकांनाही जमलं नाही, हरणांना जमलं नाही, बाकीच्यांना. पण या ज्या गायी होत्या 24 तास भगवंतांच्या बरोबर, आणि बासरीचा सगळ्यात जास्त आनंद या गायींनी घेतलाय वृंदावनच्या. आणि म्हणून त्या गायी किती सौभाग्यशाली आहेत वृंदावनच्या. असं भगवंत गायींबरोबर खेळायची सुद्धा. ते सांगणार नाही तुम्हाला आता की भगवंत वेगळे खेळ पण खेळायचे गायींबरोबर. कधी त्या गायी पण भगवंताला शिंगावर उचलून घ्यायच्या अशा. कधी भगवंत गायीच्या शेपटीला पकडायचे आणि गायी त्याला अशी गोल गोल फिरवायची. तर गायी पण खेळायच्या भगवंताबरोबर. तर अशा प्रकारे जो कोणी व्यक्ती रोज सकाळी एक परिक्रमा करतो गोमातेची, त्याला या भूमंडळाची, या ब्रह्मांडाची 7 वेळा परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे एकदा शास्त्रामध्ये दिलेलं आहे की गायीची एक प्रदक्षिणा करायला पाहिजे. ज्यांच्याकडे गायी आहे घरी त्यांनी अवश्य या गोष्टी लक्षात ठेवा की रोज एक परिक्रमा आपण करू शकतो. गायी जेव्हा आपण गायीचं शेण काढतो किंवा गायीची सेवा करतो किंवा गायीच्या अंगावरून हात फिरवतो, तर हात धुवायला नाही पाहिजे, तर काय करायला पाहिजे, त्याच हाताने येऊन घरातली कामं करायला पाहिजेत. मग स्वयंपाक असेल तर स्वयंपाक पण केला पाहिजे, त्याच हाताने केला पाहिजे. तर गायीला स्पर्श करून किंवा गायीच्या शेणाला स्पर्श करून पुन्हा हात धुणे आणि आपली कामं करणे हे अपराध मानलेला आहे. याचा अर्थ तुम्ही गायीला अपवित्र मानता, असा अर्थ होतो. आणि म्हणून गायीचं रोज एक प्रदक्षिणा करू शकतो. आणि जो व्यक्ती गायीचा सेवा करतो तो बुद्धिमान होतो, असं एका ठिकाणी म्हणलेलं आहे. गौकथा जहाती न रात्री सदा शारदा कंठ सुहाती. ज्या ठिकाणी गायीची कथा होते नियमितपणे, जो व्यक्ती गायीची कथा करतो त्याच्या कंठामध्ये शारदा देवी निवास करते, असं म्हणलेलं आहे. शारदा देवी माहिती आहे तुम्हाला? विद्येची, सरस्वतीचं नाव आहे तसं. शारदा विद्येची देवता आहे, आणि तो व्यक्ती बुद्धिमान होतो. म्हणून गायीची सेवा करत असताना गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा निवास आहे. हे तर आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. गायीच्या शेणामध्ये तसं कथा मी सांगितली तुम्हाला सगळ्यांना. 2 व्यक्ती राहिल्या होत्या पाठीमाग. कोण होत्या त्या? गंगा आणि लक्ष्मी. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं. सगळ्या देवतांना समजलं की ही गायी भगवंतांना एवढी प्रिय आहे, सर्व देवतांनी गायीच्या शरीरामध्ये प्रवेश केला. पण 2 व्यक्तींना याचं महत्व कळालं नाही. लक्ष्मीलाही थोडासा अहंकार होता आणि गंगा मातेला सुद्धा अहंकार होता. या 2 व्यक्ती त्याने आल्या नाहीत लवकर, पण शरीरामध्ये गायीच्या सर्व देवतांनी ऑलरेडी जागा घेतली होती. त्यामुळे नंतर यांना समजलं की भगवंतांना एवढी गायी प्रिय आहे तर आपण सुद्धा तिकडे गेलं पाहिजे. लक्ष्मी आली पण जागा नव्हती. लक्ष्मीला जागा दिली गायी पाठीमागच्या बाजूला. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीला जागा दिलेली आहे. म्हणून गोमये वसते लक्ष्मी, आणि गोमूत्रामध्ये गंगा नदीचा निवास आहे. जर तुम्हाला गंगाजल जर भेटत नसेल तर गोमूत्र, आपण घरामध्ये गोमूत्राचा किती आजकाल तर कोणी वापरत नाही बरेच जण. आमचे ते महामुनी प्रभूजींनी विकायला ठेवले गोमूत्र बाटलीमध्ये. 50 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी असं वाटलं होतं तुम्हाला बाटलीत विकायला मिळेल गोमूत्र? असं वाटलं होतं का तुम्हाला कधी? 30 वर्षापूर्वी वाटलं होतं का असं कधी गोमूत्र असं विकायला मिळेल 10-20 रुपयाला? ते प्रभूजी विकायला ठेवतात. आज आले नाहीत का प्रभूजी? नाही आले. तर ते गोमूत्र जे आहे
हे गोमूत्राने गायीच्या शरीरामधलं तर आहेच, 33 कोटी देवतांचा निवास आहे, पण विशेष करून या गोमूत्रामध्ये गंगेचा निवास आहे. आणि गंगा तर आपल्याला किती पवित्र सर्वांना माहिती आहे. म्हणून गायीचं गोमूत्रावरती पण विज्ञानाने मोठा रिसर्च केलेला आहे की कशा प्रकारे गायीचं गोमूत्र पिऊन हा तर बरेच रोग नीट होतात, कॅन्सर सारखे रोग सुद्धा. तर एक जण तर वैज्ञानिक सांगत होते, रोज जर तुम्ही गायीचं गोमूत्र घेतलं एक टोपण, तर कोणताही रोग होणार नाही, पहिली गोष्ट. आणि जर झाला असेल, कॅन्सर सारखा मोठा रोग जरी झाला असेल, तरी सुद्धा एक टोपण जर तुम्ही पिला गायीच्या गोमूत्राचा, तर तो कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. हरी बोल. तर थोडी श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे हो, नाहीतर ते काय आपल्याला वाटणार हे असंच आहे. खरं तर बघा, हे सांगतोय प्रवचन, पण पुन्हा पुन्हा ऐकून ऐकून वाचून वाचून थोडीशी श्रद्धा उत्पन्न व्हायला. किती जणांच्या घरी देशी गाय आहे, हात वरती करा. छान, 50% लोकांच्या घरी. तुमच्या घरी, शेजारी नाही म्हणत मी, आहे ना घरी देशी गाय. गाईचं गोमूत्र 25 रुपये लिटर चाललंय. चाललंय की नाही काळे? तर 25 रुपये लिटर गाईचं गोमूत्र चाललेलं आहे. विचार करा. दुधाचा रेट कसा आहे? गाईच्या दुधाचा 60-70 आहे. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि गाईचं गोमूत्र दिवसेंदिवस आता महागणार आहे. तर ऑनलाईन विकलं जातंय, अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती तुम्ही बघू शकताय, गाईचं गोमूत्र मिळतंय. आणि त्या गोमूत्रापासून जेव्हा अर्क बनवला जातो, गो अर्क, तो पण फार फायद्याचा आहे. मी माझा अनुभव सांगतो, मी जेवढं वापरतो तेवढं सांगतो. गाईचं जे अमृत बिंदू म्हणून जे बनवलेलं आहे, अमृत बिंदू, ते इतकं प्रभावशाली आहे. ती बाटली भेटते आपल्याकडे इकडे. तर काही जरी झालं, शिंक येऊ द्या, घासा खाऊ खाऊ करू द्या, किंवा डोकं दुखू द्या, किंवा थोडस आळसल्यासारखं होऊ द्या, कणकणी होऊ द्या, काही जरी झालं ना, 2 थेंब टाकले की लगेच बरं वाटतं. इतकं पॉवरफुल आहे ते अमृत बिंदू. ते गाईच्या गोमूत्रापासूनच बनवलेलं आहे. तुम्ही वापरून बघा. आणि बाकीची तर उत्पादनं आहेत, गो अर्क वगैरे, फार सुंदर उत्पादनं आहेत. आता ऑनलाईन त्या गाईच्या गवऱ्या पण विकायला भेटतात, बघितलं तुम्ही? छोट्या 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 गवऱ्या, हा, घरपोच होतात, कारण भेटत नाही ना कुठे. इतकं महत्व आहे की विदेशामध्ये लोक आता ते गाईचं गोमूत्र आणि गाईच्या गवऱ्या फार जास्त किमतीने विकत घेत आहेत. खरंच त्याचं महत्व आहे त्याचं. आणि हे सगळं सोडल्यामुळे आपल्याला शुगर, बीपी, थायरॉइड झाले. समजलं का तुम्हाला? हा, काय म्हणले ते सरकारने, काय काढलं मध्ये, की धुरामुळे डोळे खराब होतात. हे सत्य आहे. पण कुठल्या धुरामुळे डोळे खराब होतात? हे लाकडाच्या वगैरे धुरामुळे डोळे खराब होतात. गाईच्या गवऱ्या पेटवल्यानंतर जो धूर होतो त्याच्यामुळे डोळे खराब होत नाहीत. आणि पूर्वी गाईच्या गवऱ्याच पेटवल्या जायच्या, लाकडं पण नाही, त्या गवऱ्यावरतीच सगळं स्वयंपाक व्हायचा. त्याच्यामुळे डोळे चांगले राहतात. गाईच्या गवऱ्यापासून निघालेला जो धूर आहे त्याच्यामुळे डोळे शुद्ध होतात, उलट आहे. आणि म्हणून या पूर्वी चालत आलेल्या ज्या प्रथा आहेत, हे भगवंतानी याची महत्ता सांगून ठेवली. 5,500 वर्षापूर्वीच भगवंतानी गाईचं एवढं पालन केलं. आणि हे गोमय म्हणतात त्याला, गोमय किंवा पंचगव्य, दही, दूध, तूप, ताक, आणि हे गाईचं शेण. असं आता भीष्मपंचक चालू आहे ना, आज किती तारीख आहे? 1. उद्यापासून भीष्मपंचक आहे. असं 5 दिवस असतं, कार्तिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस. तर पंचगव्य खायचं असतं. आज थोडस शेण खायचं गाईचं. शेण खायचं म्हणजे पाठी घेऊन नाही बसायचं, असं बसला तरी ते काही हरकत नाही, पोट भरेल तुमचं, पण उपवास आहे ना, थोडस खायचं. 1 दिवस गोमूत्र प्यायचं, 1 दिवस गोमूत्र प्यायचं, 1 दिवस दही घ्यायचं, 1 दिवस दूधच घ्यायचं फक्त, आणि 1 दिवस तूपच घ्यायचं फक्त. 5 दिवस 5 पदार्थ घ्यायचे. याला म्हणतात भीष्म पंचक. तर उद्यापासून चालू होणार आहे. यावर्षी 4 दिवसाचा आलेला आहे, 5 दिवस नाही. तर 2, 3, 4 आणि 5. 5 तारखेला पौर्णिमा आहे, 5 तारखेला कार्तिक महिना संपतो. तर भीष्म पितामह यांनी सुद्धा हे पंचगव्य खाऊन 5 दिवस काढले आणि मग देहत्याग केलेला असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण सुद्धा ह्या गायीच्या उत्पादनाचा, तसं मी माझ्या कानामध्ये
बऱ्याच वेळेला असं गुदू 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 व्हायचं सगळ्या कानामध्ये. कर्णशूल नावाचं गोमूत्राचंच आहे, छोटस बाटली आहे. 2 थेंब टाकले, जो 2-4 महिने तसं होत होतं. तर एक 2-3 दिवस वापरलं मी, काही नाही प्रॉब्लेम. आमच्या दिव्य हरिणाम प्रभूच्या कानामध्ये, त्यांच्या बी कानात गुदू गुदू होत होतं. ते जाऊन ऑपरेशन करून आले अकलूजला. त्यांना मी सांगितलं गायची 2 थेंब टाका, त्यांना पटलं नाही. काय करायचं, पैसे जास्त आहेत का? अच्छा ठीक आहे. तर सांगण्याचा उद्देश की श्रद्धा कमी पडते आमची कुठेतरी, हे फार पॉवरफुल आहे. आणि त्याच्यामध्येही प्रकार आहे. अर्थातच सगळ्या गायींचं, आता गायीचं तूप जर काढायचं झालं तर गायी काय खाते हे पण महत्वाचं आहे, कुठं चरायला जाते हे पण महत्वाचं आहे. गोट्यातल्या गायीचं तूप एवढ्या क्वालिटीचं नाही, माळावर फिरणाऱ्या गायीचं तूप जास्त क्वालिटीचं आहे. कारण तिथं वेगवेगळ्या वनस्पती खायला भेटतात. नुसतं आता एका आम्ही दुधाचा रतीब लावलेला इकडे, तर त्याच्यामध्ये त्याने दुधाचा वासच यायचा. आम्ही बंद केलं ते दूध, म्हणजे वास काय येतोय, तर ते मुरघास खायला घालतात गाईला, देशी गाईला. मुरघास हे विष आहे गाईसाठी. तिच्या शरीराशी पण खिलवाड आहे आणि माणसाच्या शरीरासाठी पण खिलवाड आहे. ते मुरघास म्हणजे ते गवत ठेवायचं कापून आणि त्यात काहीतरी चांगलं राहावं म्हणून काहीतरी औषध टाकायचं आणि ते पॅक करून ठेवायचं. असं झालं पॅकिंग मध्ये. फ्रीजमध्ये खाल्लेल्या भाज्या, ठेवलेल्या भाज्या चांगल्या असतात का शरीराला? हा, तसं गायीच्या शरीराची पण खिलवाड आहे. म्हणून कमीत कमी देशी गायीला तरी या गोष्टी टाळायला पाहिजेत आपण. कधी एकदा असं विचारलं एका भक्ताला की कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे सांगा. तुम्हाला काय वाटतं? हा, खिलार गायचं? प्रभूजी, दूध कोणाचं चांगलं, कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे सांगा. खिलार गायचं. पाठीमाग गुरुजी, कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे? रेड्याचं? काय म्हणते, काही लक्ष दिलं? म्हशीचं? गाईचं नाही चांगलं? हा, शेळी चांगलं आहे. हा, भगवंत म्हशी पण चारायच्या असं वर्णन आहे. आणि बकऱ्या पण होत्या, शेळी पण होती भगवंत चारत असताना. भगवंत आणि बलराम जे आहेत ते कधी कधी दूध प्यायचे म्हशीचं, कधी कधी. तर म्हशीचं दूध पण चांगलं, पण बुद्धी नाही वाढत म्हशीच्या दुधाने. तर बुद्धी एवढी तल्लक होत नाही, म्हणून टाळलं पाहिजे, म्हशीचं दूध पिणं टाळलं पाहिजे. मी प्रश्न विचारला कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे, तुम्ही म्हणाला गाईचं दूध चांगलं आहे. हे उत्तर चुकीचं आहे, कारण गाई पशु नाही. किती लोकांना समजलं? गाईला पशु म्हणणं, प्राणी म्हणणं हा सुद्धा अपराध आहे. तुमच्या आईला तुम्ही म्हणाल का पशु? हा, मी प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात नाही आलं. तुमच्या आईला तुम्ही पशु म्हणाल का? नाही. मग गाईला कसं काय पशु म्हटला? म्हणजे गाईला अजून आई म्हणलंच नाही आपण. आपल्या श्रद्धेमध्ये आणि मानण्यामध्ये पण फरक पडलेला आहे. म्हणून गाई जी आहे ही पशु नाही. गाई आमची कोण आहे? माता आहे. गो माता की. थोडस डोक्यात बसायला पाहिजे. गाई दिसली की माझ्या आईप्रमाणे आहे असं एक चेतना व्हायला पाहिजे, चेतना. आणि म्हणून गाईच्या हे उत्पादन जे आहेत, गाईपासून साबण सुद्धा बनवलेलं आहे बघा. ते गाईचं जे शेण गोमूत्र आहे ते मिक्स करून एक साबण सुद्धा बनवलेला आहे. तर तो साबण सुद्धा आपण वापरू शकतो, चांगला आहे साबण. तर बाकीचे साबण वापरल्यामुळे जी त्वचा आहे ही त्वचा जी आहे खराब होते. पण तुम्ही गोमय साबण वापरला तर त्वचा चांगली राहते. तुम्ही प्रयोग करून बघा. तसंही 15 वर्ष झाले मी साबण सोडलाय, साबणच लावत नाही. साबण नाही लावला तरी चालतो, पण मध्यंतरी मी ते दिला मला त्याने, गोमय साबण आहे म्हणून वापरला. चांगला साबण आहे, त्याने लगेच जाणवतं, काही वाटत नाही. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी उत्पादनं, इवन क्रीम असते, क्रीम तोंडाला लावायची, ती सुद्धा गाईच्या उत्पादनापासून बनते. सेव्हिंग क्रीम आहेत, वेगळ्या क्रीम आहेत, त्या सुद्धा बनतात. तर काय हरकत आहे वापरायला? मध्यंतरी नाशिकमध्ये एकाने वैज्ञानिकाने शोध लावला, गाईच्या गोमूत्रामध्ये त्याला सोन्याचा अंश आढळला. सोन्याचा अंश आढळला म्हणजे गाईच्या आहे सगळ्या गोष्टी आहेत. गाई ही परिपूर्ण आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट देऊ शकते. सुरभी गाई जी स्वर्गामध्ये राहते, त्याला तुम्ही काही मागितलं तर देते ती. तुम्ही जर म्हणला की दूध द्या, दूध तर देणारच आहे.
चहा द्या म्हणलं तर चहा पण देते, नाही मागायचं पण चहा. बिस्किट मागलं बिस्किट पण देते. कारण सुरभी गाई जी आहे ती सुरभी गाई वांछा कल्पतरू आहे. जी इच्छा तुम्ही करता ती पूर्ण करते. आणि गायींनी अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. जो कोणी गोभक्त आहे, जसं आपण देवाकडे मागणं मागतो एखादं, तर तेच मागणं गायीकडे मागू शकतो. शास्त्रामध्ये वर्णन आहे ही गायी लवकर प्रसन्न होते भगवंतापेक्षा. समजलं का तुम्हाला? जर तुम्हाला काही मागायचंच आहे, गायीकडे मागा म्हणे. गायी तुम्हाला श्रीकृष्णापेक्षा लवकर प्रसन्न होईल. इतकी पवित्र आणि दयाळू गोमाता आहे. आणि भगवंताचं साक्षात स्वरूपच आहे गाई माता. गायीच्या जिभेला स्पर्श केल्यानंतर असं म्हणतात की हातावरच्या रेखा सुद्धा बदलतात जेव्हा गायीच्या जिभेला स्पर्श करतो. कधी कधी गायी येऊन चाटते की नाही आपल्याला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताला गेले आणि सगळ्या गायी वरती होत्या अशा, आणि उंच उंच गेलेल्या डोंगरावरती त्या पर्वताच्या, आणि भगवंताने हाक मारली, मृदंगमुखी, हंसी, बन्सी, वेगवेगळी नावं ठेवलेत भगवंताने. 9 लाख गायी आहेत, त्या सर्वांना नावं ठेवलेत वेगवेगळी. आणि भगवंत कधी हाक मारतात, कधी कधी बासरी वाजवतात जास्त लांब असेल तर. बरोबर त्या गायीला समजतं की भगवंतानी मला बोलवलेलं आहे म्हणून. त्या बासरीतनं तोच आवाज निघतो आणि भगवंत बोलवतात. सगळ्या गायी, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळ्या गायी त्या गोवर्धन पर्वतातून खाली येतात आणि आल्याबरोबर सर्व गायी काय करतात, श्रीकृष्णांना चाटतात, भगवंतांना चाटतात. म्हणून जेव्हा गायीच्या जवळ गेलं पाहिजे, गायीच्या गोट्यात गेलं पाहिजे आणि उभा राहिलं पाहिजे. गायी चाटते, बरोबर चाटते. तर असं म्हणलेलं आहे, आपल्या हात जर चाटायला दिला गायीला असा, जिभेला जर स्पर्श केला, नशीब सुद्धा बदलू शकते. तुमचं नशीब बदलू शकते, म्हणजे जे काही अभद्र अमंगल असेल तर ते सगळं नष्ट होऊ शकते असं म्हणलेलं आहे. गायीने जर शिंग मारला तर काय कराल, म्हणून लोक जात नाहीत. विशेष करून खिलार गायीच्या जवळ जात नाहीत लोक, बरोबर आहे. बाकीच्या गायी जरा शांत असतात, खिलार गायी जरा अवघड आहे, दूध काढायचं पण अवघड आहे. कधी कधी लात मारते, कधी शिंग मारते. काय करायला पाहिजे? गायीने जर शिंग मारलं किंवा लात मारली तर आनंद व्हायला पाहिजे. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, जर गायीने जर शिंग मारलं किंवा लात मारली तर आपल्या जीवनामध्ये येणारा एखादा अनर्थ, अपघात टळतो. ती गायी काय करते, लातेवर भागवते. मोठं काहीतरी होणार आहे तुमच्या जीवनामध्ये, पण काय होतं, गायीने जर लात मारली तर समजायचं काय झालं, कल्याण झालं. म्हणून गाढवानं लात मारली काय होईल, अपशकुन आहे ना, बरं आहे की नाही. पण गायीने लात मारली तर शुभ शकुन आहे. कधी कधी गायी दिसली तुम्हाला, गायी जर उजव्या बाजूला जाताना दिसली तुम्हाला अशी, तर समजायला पाहिजे की शुभ शकुन आहे. शास्त्रामध्ये काही शुभ आणि अशुभ शकुन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर गायीचं दर्शन झालं, उजव्या बाजूला जाताना दिसली गायी तुम्हाला, तुम्ही रस्त्याने जात असताना, तर समजायला पाहिजे जाणीवपूर्वक सोडायची नाही अशी, कामाला चाललंय गायी सोड रे, जाऊ दे माझ्या पुढनं, उजव्या बाजूने सोड. तर आपण जेव्हा बाहेर पडतो नकळतपणे गायीचं दर्शन होतं. तर ज्याने दरवाज्यातच गायी बांधलेली अंगणामध्ये, दररोज दर्शन होईल की नाही त्याला, मग काय होईल, प्रत्येक दिवस शुभ जाईल असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून गायीला कधीही गायीला गोग्रास दिला पाहिजे. तर गायीला आपण जे बनवतो किंवा काही विशिष्ट पदार्थ गायीला आवडतात असे पदार्थ पण बनवून खायला घातले पाहिजे. कधी कधी लोक काय करतात, घरामध्ये जे बनलेलं आहे टोपल्यातलं उष्ट आपण खाल्लेलं असतंय किंवा उरलेलं असतं, असं गायीला देतात. तर हे फार मोठा अपराध सांगितलेला आहे. गायीला कधीही उष्ट चारायला नाही पाहिजे. जो गायीला उष्ट चारतो तो नरकात जातो असं म्हणलेलं आहे. बरेच जण शिळ्या भाकरी चारतात गायीला. शेतकरी लोक काय भाकरीचा थाप लावून ठेवते, तर म्हशीला ठीक आहे भुस हे नेतात भरपूर उरल्या सुरलेलं, म्हशीला ठीक आहे, पण गायीला कधीही शिळ्या भाकरी आणि उष्ट आपलं खाल्लेलं उरलेलं नाही टाकायचं. त्याचं स्थान कुठे आहे, नरकामध्ये. आणि गायीला नेहमी चांगलं पंचपक्वान करून खायला घालू शकता, किंवा दुसरं काही ते गुळ घालू शकता, वेगवेगळे पदार्थ आहेत चांगले घालू शकता गायीला. आणि गायीला कधीही त्रास नाही द्यायला पाहिजे. जसं एखाद्या
वृद्ध आईची एखादा मुलगा काळजी करतो त्या पद्धतीनं आईची काळजी घेतो त्या पद्धतीनं गायीची काळजी घ्यायला पाहिजे. गाईला बसण्यासाठी उठण्यासाठी. तुम्ही कधी गेला? आता आम्ही काल गेलो होतो याच्यामध्ये बरसाण्यामध्ये. तर निवांत थोडं बघावं म्हणलं गोशाळा. जवळजवळ 1,00,000 पेक्षा जास्त गायी आहेत एका जाग्याला. किती? तुम्ही कल्पना करू शकताय का? 1,00,000 गायी एका जागेला आहेत, डोळ्याने बघितलं. तुम्ही आमच्यापैकी काही जणी बघितलंय की धनवडे प्रभू होते की नाही? एकच सेक्शन बघितलं आम्ही तसा. तर 1,00,000 गायी आणि त्या गोट्यामध्ये फॅन पण लावलेत. फॅन लावलेले आहेत गायींसाठी फॅन. काही गोट्यामध्ये कूलर लावलेत जिथं आयसीयू वार्ड आहे. गायींचं सेवा केली जाते. त्यांचा पाय तुटला ऍक्सिडेंटमध्ये वगैरे सेवा केली जाते. हे कूलर लावलेले आहेत. काही तर ठिकाणी विदेशामध्ये मी पाहिलं, मोबाईलवर पाहिलं, एसी लावलेले आहेत गायींसाठी. अर्थात गायींना याची आवश्यकता नाही, नॅचरली त्या मेंटेन होतात. परंतु इतकं भाव आणि प्रेमपूर्वक सेवा केली पाहिजे गायीची. जनक महाराज सीता महाराणीचे बोला वडील, यांच्याकडून एकदा चूक झाली थोडीशी. गायी पाणी पित असताना त्याला हाकलून लावलं त्यांनी, नकळतपणे. त्यांची काही अशी जाणीवपूर्वक नाही केलं त्यांनी, पण थोडासा अपराध घडला. गायी पाणी पित असताना तिला हाकललं. जनक महाराज प्रभू रामचंद्रांचे सासरे, सीता मातेचे वडील, यांना सुद्धा नरकात जावं लागलं काही काळासाठी. पण सीता मातेच्या कृपेनं त्यांना तिथं काही, कारण महान वैष्णव आहेत जनक महाराज, काही साधारण व्यक्ती. पण छोटा अपराध झाला गायी प्रती, तर काय झालं? नरकामध्ये जाऊन माघारी यावं लागलं. नसतं गेले तिथं, दरवाज्यातूनच बाहेर आले, केवळ गायीला त्रास दिल्यामुळे थोडासा. इतकी गायीची सेवा आपण केली पाहिजे. असं म्हणलेलं आहे की हे जे गो हत्या करतात लोक, गायीची हत्या करतात, त्यांचं स्थान कुठे असेल हो? कुठं असेल? काल मागच्या शनिवारी पण सांगितलं, जगातला सगळ्यात नंबर 1चा देश गायीचं मांस निर्यात करणारा कोणता? भारत. ज्या भारतामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, गोमातेच्यावरती प्रवचनं केली जातात, त्या भारतामध्ये गायीची सर्वात जास्त कत्तल होते. आणि गायीची सर्वात जास्त कत्तल होते म्हणून काय केलं या ठिकाणी, या भारतामध्ये भगवंत प्रकट होऊन सुद्धा ज्या भूमीमध्ये भगवंत प्रकट झाले तिकडे दुःख कशाला पाहिजे हो? ही भूमी एवढी पवित्र आहे. जसं उन्हाळ्यामध्ये आपण माथेरानला, दार्जिलिंगला किंवा महाबळेश्वरला गेल्यानंतर थंड थंड वाटतं की नाही, तिकडे कधीच वातावरण दूषित होत नाही. तसं या भारत भूमीचं वातावरण कधीच दूषित नाही व्हायला पाहिजे होतं, कारण भगवंतांनी सगळे अवतार या भूमीमध्ये घेतले. मग का दूषित झालं? कारण गायीची हत्या होते इथं भारतामध्ये, गायीची हत्या होते. आणि गायीची जो हत्या करतो, करोडो वर्ष नरकामध्ये जावं लागेल त्याला. आणि कितीही चांगलं कर्म केलं तर त्यातनं सुटणं मुश्किल आहे गोहत्या करणाऱ्यापासून. कारण भगवंतांना एक वेळ शिव्या दिल्या चालतील, भगवंताला नावं ठेवली चालतील, पण गायीला जर नावं ठेवले आणि गायीचा जर प्रति अपराध केला, भगवंत कधी सहन करत नाहीत. म्हणून गोहत्या थांबली पाहिजे. सगळ्या संतांचं तेच म्हणणं आहे. सगळ्यांना ज्यांना ज्ञान झाले या गायीचं, तर त्यांनी असाच विचार केला की गायीची हत्या थांबली पाहिजे. पण झालंय काय विषय की गोहत्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मगाशी जो उल्लेख केला, बरसाण्यामध्ये जी गोशाळा आहे तिथं 1,00,000 गायी आहेत. काल परत जडखोरला एक आम्ही पाहिलं, तिथेच आहे गोवर्धन पर्वताच्या पुढे मोठी गोशाळा आहे जडखोरमध्ये सुद्धा. तिकडे सुद्धा 25-30 हजार गायी आहेत एका जागेला. त्या महाराजांना विचारलं, ते म्हणले एकही गायी आम्ही स्वतः आणलेली नाही. कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या ज्या गायी आहेत, पोलीस लोक आम्ही तर सोडतात म्हणे. म्हणजे एवढ्या लाखो गायी कापल्या जाणार होत्या, त्या आज त्या गोशाळेमध्ये आहेत. विचार करा. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, एकतर गोसेवा करा, आणि गोसेवा जमत नाही, कमीत कमी गायीला त्रास देऊ नका. जिकडे गायीचं संरक्षण होतं, रक्षण होतं, अशा ठिकाणी मदत करा. गायीची उत्पादनं वापरा, हे गो प्रोडक्ट वापरा. आणि म्हणून हे असं आंदोलन बऱ्याच वर्षापासून चालू आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून गोहत्येचं प्रमाण वाढलं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा 1857चा उठाव झाला, तर उमाजी नाईक आणि वगैरे वगैरे इतिहासात तुम्ही ऐकला असेल. तर जेव्हा पहिलं युद्ध जेव्हा पेटलं इंग्रजांविरुद्ध, का? ते गायीची काडतूस बंदुकीमध्ये वापरली होती. आठवतंय तुम्हाला इतिहास सगळा?
ते मंगल पांडे आणि ह्या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये नाही जाणार आपण. पण त्यांना सुद्धा ज्ञान होतं की गायीचा असा वापर नाही व्हायला पाहिजे वेगळ्या कामासाठी. आणि म्हणून गायी स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये गायीची हत्या जास्त वाढली. विशेष करून इंदिरा गांधीच्या काळामध्ये गायीची हत्या फार वाढली. आणि इंदिरा गांधी काशीमध्ये निवडणुकीच्या आधी आल्यानंतर, काशी संतांची भूमी आहे, काशीमध्ये त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं की काही राजकारणाचा विषय नाही पण ह्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत. तर काशीमध्ये सांगितलं की सभा घेऊन इंदिरा गांधीने की मी जर पंतप्रधान झाले भारताची तर पहिला माझा निर्णय असेल, पहिलं विधेयक मी पास करून घेईन संसदेमध्ये, काय, गो हत्या बंदी कायदा. ही गो हत्या बंद झाली पाहिजे असा कायदा मी करेन असं इंदिरा गांधींनी स्पष्ट केलं होतं. इलेक्शन झालं, मतदान झालं, इंदिरा गांधी निवडून आली, भारताची पंतप्रधान झाली. आणि बरेच दिवस झाले, 6 महिने झालं, वर्ष झालं, पण गो हत्या काय बंद केली नाही तिनं. अजून कोणाला तरी खुश करायचं असेल त्यांना. आणि म्हणून काशीचे काही संत लोक, महान संत होऊन गेले, ते सगळे संत लोकांनी मोर्चा काढला आणि दिवस निवडला गोपाष्टमीचा. मला आठवलं गोपाष्टमी म्हणून मी सांगतो. गोपाष्टमी म्हणजे आजच्याच दिवशी सर्व संतांनी दिल्लीमध्ये संसदेवरती त्यांनी मोर्चा काढला की तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं गो हत्या बंदी करतो म्हणून, का नाही तुम्ही पूर्ण केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संत होते आणि गायी सुद्धा घेऊन गेले होते. ते काही गायींना सुद्धा घेऊन गेले होते संसदेवरती मोर्चामध्ये. सरकारने त्यांच्यावरती गोळीबार केला, अनेक संत मारले गेले गोपाष्टमीच्या दिवशी आणि अनेक गायी मारल्या गेल्या संसदेच्या पुढेच. त्यावेळेला करपात्री महाराजांनी शाप दिला, म्हटले की तुमचा सुद्धा वंश नष्ट होईल म्हणले, आणि तोही गोपाष्टमीच्या दिवशीच. इंदिरा गांधीला गोळी लागली गोपाष्टमीच्या दिवशीच, संजय गांधी मेले गोपाष्टमीच्या दिवशीच, जे कोणी त्यांच्या पुढे जे कोणी येत आहेत सगळे मरतायत गोळ्या खाऊन गोपाष्टमीच्या दिवशीच. तो गोपाष्टमीचा पवित्र दिवस आहे. अजूनही कोणाचे नंबर असतील पुढं, नाव घ्यायला नको. कारण गायीचा शाप फार बेकार आहे. आता काही जरी केलं तरी वर येणार नाही तुम्ही, कारण त्यांनी गोमातेचा शाप घेतलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. संतांचं म्हणणं होतं आम्हाला गोळी लागली तर चालेल, पण गायीला गोळ्या तुम्ही का घातल्या. आणि म्हणून गोमातेचा शाप तर कधी नाही घ्यायला पाहिजे, पण गोमातेचा आशीर्वाद जरूर घेतला पाहिजे. प्रत्येक क्षणाला आम्ही गोमातेचा आशीर्वाद घेऊ शकतो. आणि म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं असेल तर गायीची सेवा करूया. तर आज संकल्प करूया आपण सर्वजण की आजपासून मी गायीची उत्पादनं वापरणार. तसंही आमचे प्रभूजी आले नाहीत, पण पुढच्या शनिवारी ते येतील आणि आम्ही लवकरच आता आपल्या सत्संगामध्येच विक्रीसाठी ठेवणार आहे की गायीपासून उत्पन्न झालेला धूप तुम्ही वापरा. बऱ्याच जणांची तक्रार आहे महाग आहे. देवासाठी तुम्ही 1 रुपया खर्च करू शकत नाही का दररोज. उदबत्ती स्वस्त आहे, उदबत्ती वापरून नरकात जाणार तुम्ही, जाणार की नाही. बांबूच्या काडीपासून बनवलेली असते उदबत्ती, चालते का देवाला. एवढं जर मी ओरडून सांगतोय तरी तुम्ही उदबत्त्या वापरताय. गायीपासून, गायीच्या शेणापासून तयार झालेला धूप वापरा. 2 रुपये जाऊ द्या देवासाठी, कारण गायीची जर कृपा झाली तर सगळं कल्याण होईल. ज्या घरामध्ये गायीची सेवा होती तिथं काहीच कमी पडत नाही. गायीपासून तयार होणारा धूप वापरा सर्वांनी, कारण तो दररोज आपण वापरतो देवाला, बरोबर आहे का. आणि दुसरी गोष्ट, गायीपासून घरामध्ये गोमूत्र तर असायलाच हवं, कारण गंगा जल असल्यासारखंच आहे. गायीपासून निर्माण होणारे बाकीची जी उत्पादनं आहेत, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, गो अर्क आहे, अमृत बिंदू आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही त्यांना विचारा, त्यांची चर्चा करा. तुमच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. साबण पण आहे, तो साबणही वापरायला चालू करा. बाकीचे जे साबण आहे त्याच्यामध्ये काय आहे, ते मी ऐकलं की ते लाईफबॉय साबण आहे, त्याच्यामध्ये प्राण्याची चरबी आहे, डुकराची चरबी आहे त्या लाईफबॉय साबणामध्ये. हे वापरणार आपण.
आम्ही गळ्यात माळ घालणार, सगळं घालणार, आणि इवन हरे कृष्णावाले तर कांदा लसूण सुद्धा खात नाहीत, एवढे नियम पालन करणार. पण आंघोळीला सकाळ सकाळ लाईबाय साबण, डव साबण कुठला वापरला? मोती, दिवाळीमध्ये. हं? मग आता काय माहिती, प्राण्याची चरबी आहे त्याच्यामध्ये म्हणतात, कुठं काय म्हणतात. सकाळी उठलं की आम्ही जातीवंत, आमचं हाड बाटलं नाही म्हणे 10 पिढ्या, सकाळ उठून कोलगेट घासतो योगडी. हा, हे इथलं वापरा ना तुम्ही गाईचं उत्पादन. कोलगेट मध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हा, कुणी कुणी बंद केलं कोलगेट? मी सांगितल्यावर हात वरती करा. 2-4 जणांनी बंद केलंय बघा. बाकीच्यांना काय फरक पडत नाही माझा. गुरुजी तुम्हीच प्रवचन देत जावा. हं? आपण एवढं हक्काने सांगतो 10 पिढ्या आमच्या बाटल्या नाहीत, सकाळ उठून कोलगेट घासतो. हं? तर ते वापरा. गाईच्या शेणामध्ये एवढी ताकद आहे की दात मजबूत राहतात. त्यात थोडं मीठ टाका. 5 प्रकारचं मीठ आहे. हा, तसंच काळं मीठ आहे, सेंदा मीठ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मीठ आहेत. ते त्यामध्ये मिक्स केलेलं असतं आणि गाईच्या शेणाची राख असते. पूर्वी घरी तर तेच घासायचे की हो, आपणच लई प्रगती केली आता. हा, बरोबर आहे की नाही? आपले पंजोबा वगैरे तेच वापरायचे की गवऱ्या घ्यायच्या, त्याचं हे करायचं, थोडं मीठ टाकायचं आणि लावायचं, आहे की नाही? घरी करू शकता, असं काही नाही इथलं विकत घ्यावं. पण आता तुम्हाला कसं आहे, घरच्या गावऱ्या परवडत नाही त्या, म्हणून बाटलीत आणून 50 रुपयाला विकतात ते प्रभूजी इथं. हा, ते घ्या आणि त्याचा वापर करा. हे दातासाठी फार महत्वाचं आहे. कारण बघा, 100% 60-65 वयानंतर दात कधीच तुम्हाला साथ देणार नाही जर कोलगेट वापरत असाल तर. त्यामुळे गायीवर तर तुम्हाला एक तर गोशाळा, माझं तर स्वप्न आहे, म्हणजे मला असं वाटतंय प्रत्येक गावामध्ये एक तरी गोशाळा असावी. प्रत्येक गावामध्ये डेमो लोकांना दाखवण्यासाठी तरी असावी कमीत कमी, अशी गोशाळा असते वगैरे वगैरे. तर महूदमध्ये सुद्धा एक मोठी गोशाळा असावी असं मला नेहमी वाटते. बघू काय गोपाळकृष्णाची काही इच्छा असेल तर होईल. प्रयत्न तर चालू आहे, आमचे भक्त जोरदार प्रयत्न करतायत. बघूया आता काय होते. बाजारी प्रभू होईल कशा गोशाळा आपल्या मौतमध्ये? 100%. तुमच्या शेतात सुरू करा तुम्ही मग. हा, काही लोकांना गायी सांभाळायला जागा नाही, शेत नाही, छोटी गाय निघाली ती पुंगणूर गाय, 1.5 फुटाचीच गाय आहे, 1.5 फुटाची एवढीच आहे. हा, ती आणा, घरामध्ये राहते, फ्लॅटमध्ये राहते, तिचा सांभाळ करा. कुत्रे सांभाळण्यापेक्षा बरं आहे की. हा, तसली विदेशी कुत्रे सांभाळायची, एवढी एवढीच आहेत कुत्री, काही एवढी येते, अशी 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 करायचं, तोंड कुठे दिसत नाही, डोळे बी दिसत नाही, नुसते काकी असं दिसतात त्याचे, आणि त्याचा मुका घेते ती, त्याला घेऊन झोपते असे. हा, त्याच्या गाईचा मुका घ्या. गाईचा मुका घेतला तर गाई प्रेम करेल, तुम्हाला त्याचं सौभाग्य लागेल. कुत्र्याचा मुका घेऊन नरकात जाणार तुम्ही, हो नाही? मांजराचा मुका घेते, कुत्र्याचा मुका घेते, कशासाठी हे सगळं? हे विकृत आहे, विकृत संस्कृतीचं आपण अनुकरण करत आहे. कुत्रा, पहिली रोटी गाईला, पहिली भाकरी गाईला, आणि शेवटची उरलेली भाकरी कुत्र्याला, ही आपली संस्कृती आहे. कुत्र्याला सुद्धा स्थान आहे पण शेवटी. पण कलियुगामध्ये उलट केलंय, कुत्र्याला पहिलं स्थान आणि गाईला शेवटचं. कुत्र्यासाठी दवाखाने निघाले, कुत्र्याची बिस्किट पण मिळायला लागलीत आता, आणि गाईला शिळ टाकतात. आणि बऱ्याच गायी आवारा फिरतात तिकडे अशा रस्त्यावरती वगैरे, बघता तुम्ही. हे फार मोठा अपराध आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी संकल्प करा की आजपासून मी गायीची उत्पादनं वापरणार जास्तीत जास्त. करू शकताय का संकल्प? तर मग भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होणार. कोण कोण करते संकल्प? हात वरती करा. जबरदस्ती करू नका, मी काय कोणाला काय दंड नाही देणार आहे. एक तरी उत्पादन वापरायला चालू करा. धूप तरी वापरा रोजच्या, साबण तरी वापरा, क्रीम तरी वापरा, काहीतरी तुम्ही सुरू करा वापरायला. आणि मग काय होईल? तुमचे जे 5 रुपये आहेत, 10 रुपये आहेत, ते काय होतील? कुठे जातील? त्या गोसेवेला जातील. ज्याने कोणी गोशाळा काढलेली आहे त्याला प्रेरणा मिळेल आणि वाढत जाईल गोसेवा. म्हणून पैशाकडे पाहू नका, उलट स्वस्तच आहे ते इतरांपेक्षा, कोलगेट पेक्षा हे स्वस्तच आहे. म्हणून सर्वांनी संकल्प करा, कमीत कमी मी दात घासायचं तरी आता आजपासून बंद करतो, म्हणजे कोलगेटने. मी काय गाईची उत्पादनं वापरेन. 2-3 प्रकारचे आहेत फ्लेवर त्याच्यामध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे आपण हे जे गायींचं महत्व आहे, भरपूर काही असते गायींचं महत्व, पण तुमच्या डोक्याच्या वरनं जाणार आहे ते सगळं. म्हणून थोडक्यात मी सांगितलं, आज गोपाष्टमीचा दिवस आहे. राधाराणी सुद्धा गोपवेश धारण करते,
आपण वरती दर्शन केलंच असेल. राधाराणीने सुद्धा आज धोतर घातलेलं आहे, हा, वासरं घेतलेली आहेत. तर सुंदर कथा येते. भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी राधाराणी एकदा गोपवेश धारण करून जाते आणि भगवंताला भेटते. कारण तिचे सासू सासरे जे आहेत भेटू देत नाहीत भगवंतांना, म्हणून गोपाळाच्या वेशामध्ये राधाराणी जाते भगवंताला भेटायला. ते स्वरूप आज आपण सर्वांनी दर्शन केलं का? राधाराणीचं दर्शन केलं आपण. आणि विशेष करून आज राधाराणीच्या चरणाचं दर्शन पण तुम्हाला झालेलं आहे. तर वर्षभर तर होत नाही दर्शन, पण आज राधाराणीच्या चरणाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. महामुनी प्रभूजी, काय आणले का तुम्ही उत्पादन? आणले का? प्रवचन त्याच्यावरच झालेलं आहे, त्यामुळं थोडस. तर आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. गोपाष्टमी महामहोत्सव की गो